बहुजन संघटक पेजचे जे दर्शक आहेत त्या सर्वांना सप्रेम जय भीम. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 ला माणगावला जी परिषद झाली त्या परिषदेतून आपलं सामाजिक जे काही लोक चळवळीचं युद्ध जे आहे, समाज व्यवस्थेविरुद्धचं युद्ध सुरू केलं आणि त्यामध्ये शाहू महाराजांना निमंत्रित केलं. शाहू महाराज यांच्या उपस्थितीत ती परिषद झाली आणि मग शाहू महाराजांचं जे काही मोठेपण आहे हे मोठेपण दर्शवण्याचा भाग म्हणून त्यांनी त्या माणगाव परिषदेमध्ये ठराव घेतला की शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी केली पाहिजे. हाच ठराव कंटिन्यू पुन्हा नागपूरच्या परिषदेमध्ये सुद्धा हाच ठराव घेण्यात आला. म्हणजे बाबासाहेब का कुणाची जयंती साजरी करायची सांगत होते? बुद्ध जयंती साजरी करा असे सांगत होते. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि दुसरं हे आहे की शाहू महाराजांची जयंती साजरी करायची. म्हणजे बाबासाहेब हे प्रज्ञावान आणि जगानं मान्यता दिलेला एक मोठा विद्वान व्यक्तित्व. त्यांनी हे शाहू महाराजांच्या बद्दल जी जयंती साजरी करण्याबद्दल जे आपल्याला आदेश दिलेला आहे त्यानुसार त्याचं जे काही मोठेपण आहे, शाहू महाराजांचं महानत्व आहे ते आपल्याला त्यातच समजून येऊ शकते. आणि त्याचा भाग म्हणून बहुजन संघटक या म्हणजे फेसबुक पेजचे माध्यमातून एक शृंखलाबद्ध विचार अभिवादनाची एक शृंखला जयंतीच्या निमित्तानं, शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेली आहे. आणि त्या शृंखलेमध्येच आज मी आपल्याशी संवाद साधित आहे. मित्र हो, हे शाहू महाराज हे यांचं जे काही कार्य आहे, जीवन कार्य, हे फार मोठं विस्तृत असं जीवन कार्य आहे. आणि त्यांचं म्हणजे ते एक संस्थानिक होते आणि संस्थानिक असूनही त्यांनी जे काही ऐशारामात जीवन जगण्यापेक्षा त्यांनी समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये आणि त्याही क्रांतिकारी चळवळीच्या म्हणजे चळवळीला प्रबळ करण्यासाठीची जी लढाई त्यांनी लढलेली आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेले जे संसाधन स्रोत आहेत ते स्रोत त्यांनी आपल्या संस्थानामध्ये म्हणजे आपल्या संस्थानाचं जे काही सरकार आहे सरकारला म्हणजे हे करून कार्यान्वित करून ते सर्व स्रोत प्रभावित केले आणि लोकांना प्रबळ करण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी केले. म्हणून त्यांची जयंती आपण साजरी करणं हे आपल्यासाठी फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणि भारतीय समाजाला एक नवीन म्हणजे संस्थानिक असूनही एक नवीन विचार देण्यासाठी आणि एक दिशा देण्यासाठी त्यांचं कार्य कर्तृत्व आपणाला या जयंतीच्या अभिवादन कार्यक्रमामधून आपणाला ज्ञात होऊ शकते. मित्र हो, छत्रपती शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण म्हणजे त्यांचं जे काही विस्तृत कार्य आहे त्यामधलं हे जे काही महत्वपूर्ण भाग आहे. वेदोक्त प्रकरण काय आहे? कारण त्यांनी म्हणजे आरक्षणाचे जनक आहेत. आरक्षण देऊन त्यांनी म्हणजे दबलेल्या वंचितांना त्यांनी एक समोर आणलं, बहिष्कृतांना त्यांनी सन्मानित केलं. हे जरी म्हणजे हे त्यांचे कार्यकर्तृत्व आहे. हे सर्व कार्यकर्तृत्वामध्ये हे वेदोक्त प्रकरण जे आहे ते हे एक वेगळ्या संदर्भामध्ये आपण त्याचं म्हणजे निरीक्षण केलं पाहिजे. आणि ते जे आहे ते हे वेदोक्त प्रकरण जे आहे ते हे केवळ हे एक शाहू महाराजाबरोबरच झालेलं नाही आहे, तर याच्या अगोदर सुद्धा याच्या अगोदरही हे असे अनुभव भारतीय समाज जीवनामध्ये म्हणजे ब्राह्मणेतर वर्गामध्ये आलेले आहेत.
आणि त्याचाही आपण आज थोडासा धावती आपण ओळख परिचय करून घेऊ. मित्रहो, मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळविले, कमावलं आणि पेशव्यांनी गमावलं. जे काही मराठ्यांचं जे साम्राज्य आहे, मराठी मुलूक जो आहे, त्याचं जे काही सर्व वैभव जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलं आणि ते शेवटी पेशवे यांनी ते गमावलं. तर म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये, मंत्री परिषदेमध्ये अष्ट प्रधान मंत्रिमंडळ होतं. त्यामध्ये प्रमुख पद जे होतं ते पेशवेचं होतं आणि पेशवे हे एक प्रधान असत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व कारभार चालायचा. तर ते असे म्हणजे पेशवे म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे अधिकारी राहिलेले आहेत आणि मग ते अधिकारी राहून जे काही त्यांचे जे काही काम आहेत ते काम केले आणि नंतर इंग्रजांनी जे काही, कारण शिवाजी महाराज जे आहे लढले, मोगलाशी लढले, परंतु पेशवे आले त्यावेळेस इंग्रज आले आणि इंग्रजाशी म्हणजे पेशवाई जी झाली 1818ला जी काही लढाई झाली त्यामध्ये पेशवाईचा अंत झाला. म्हणजे बहिष्कृत वर्गामधला महार या म्हणजे शूरवीरांनी ही पेशवाई नष्ट करण्यासाठी म्हणजे प्रयत्न केले. तर हा जो काही किचकट मुद्दा आहे, बराचसा काही लोकांना ते लक्षात येत नाही आहे की शिवाजी महाराजांनी मिळवलेलं हे साम्राज्य आहे, शिवाजी महाराजांनी मिळवलेलं, छत्रपतींनी मिळवलेलं साम्राज्य हे पेशव्यांनी गनिमी काव्यानं आत घुसून आपल्या म्हणजे कब्जा मिळवला. हे कसं, तर ह्याची आठवण आपण जरा इतिहासात बघा. पुष्यमित्र शुंग आणि राजा भद्रतचा खून भर दरबारात खून करून पुष्यमित्र शुंगाने सत्ता काबीज केली. त्याच घटनेशी मिळतं जुळतं जे आहे ती ही जी काही म्हणजे मराठा साम्राज्यामध्ये आणि या छत्रपतींच्या ह्याच्यामध्ये दरबारात जे कर्मचारी म्हणून किंवा अधिकारी म्हणून जे पेशवे आले त्यांनी आपले पाय पसरवले आणि पुन्हा सत्ता गनिमी काव्याने सत्ता मिळवली आणि आपल्या म्हणजे ती सत्ता टिकवण्यासाठी जी शौर्य दाखवण्याऐवजी जे काही अनेक अनवॉन्टेड घटना घडवल्या आणि ते म्हणजे इथलं जे काही मानवी व्यवहार जो आहे तो मानवी व्यवहार छळवणुकीचा, पिळवणुकीचा आणि बेइज्जतीचा मानवी व्यवहार पेशव्यांनी इथल्या रयतेवर लादला आणि तसं त्यामुळं हे जे काही बंड आहे, पिळलेले जे काही शोषण केलेले, पिळलेले, बहिष्कृत केलेले, अपमानित केलेले, अवमानित केलेले, बेइज्जत केलेले हे सर्व वर्ग हे यांचं जे काही दुःख आहे हे दुःख असं संघटित झालं आणि 1818ला जे काही भीमा कोरेगावला जी लढाई झाली त्याचा परिणाम तो झाला आणि पेशवाई संपली, पेशवाईचा अंत झाला आणि इंग्रजांचा युनियन जॅक अडकला पुण्याच्या ह्याच्यावरती, शनिवार वाड्यावरती. आता इंग्रजांना काय वाटलं की आता हे जे आपण छत्रपतींना नाराज केलेलं आहे आणि मग छत्रपती हे शूरवीर आहेत, त्यांना नाराज केलेला आहे आणि म्हणून त्यांनी पुन्हा म्हणजे सातारची म्हणजे गादी आहे पुनर्जीवित केली आणि
प्रतापसिंह छत्रपती यांना म्हणजे यांचं एक राज्य साताऱ्याला स्थापन केलं. म्हणजे जेव्हा इंग्रज आले, इंग्रजाच्या आधिपत्याखाली गेलं, त्यावेळेस त्यांनी पुढाकार घेऊन हे सातारचं जे काही छत्रपती प्रतापसिंह यांचं जे राज्य ते पुन्हा प्रस्थापित केलं. 1839ला ते पुन्हा पदच्युत केलं त्यांनी, म्हणजे कट कारस्थान करून. आणि नंतर ते म्हणजे वारसाचा जे काही वारसाचा जो दत्तक वारसाचा वारस नामंजूर करण्यात आला. आणि अशा रीतीनं मग याच्यात जी काही दुसरं एक जी छत्रपतीचं जे संस्थान होतं ते करवीराचं संस्थान होतं. आणि या करवीराच्या संस्थानामध्ये म्हणजे जसं कोल्हापूरचं संस्थान, आज आपण कोल्हापूरचं संस्थान म्हणू शकतो, साताराचं हे म्हणजे हे झालं. आणि कोल्हापूरचं संस्थान कायम राहिलं. आणि याच कोल्हापूरच्या संस्थानामध्ये पुढे म्हणजे 2 एप्रिल 1894ला एक दरबार भरवून लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ पार पडला. म्हणजे अवघ्या 20व्या वर्षी म्हणजे छत्रपती शाहू महाराज राजे झाले, राज्यकारभार हाती घेतला. आणि त्यांना लगेच म्हणजे 24 मे 1900 रोजी सम्राज्ञी व्हिक्टोरियाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना महाराजा ही पदवी बहाल केली. म्हणजे एकंदरीत हे जी काही पार्श्वभूमी आहे म्हणजे शाहू महाराजांची हे जी काही पार्श्वभूमी आहे की पेशवे मराठा साम्राज्य, पेशवेचं येणं, त्यानंतर इंग्रजांचं येणं, आणि इंग्रजांनी पुन्हा म्हणजे सातारचं हे उभं करणं, पुनरुज्जीवन करणं आणि पुन्हा त्याला काढून घेणं, आणि मग फक्त करवीरचंच संस्थान कायम राहणं. आणि मग करवीर संस्थान हे एकमेव असं मराठा साम्राज्याचं प्रतिनिधित्व करणारं एक प्रबळ असं संस्थान म्हणून समोर आलं. आणि त्याला म्हणजे शाहू महाराजांनी फार मोठ्या म्हणजे कसरतीनं म्हणजे जसं आता हे जे काही ब्रिटिश जे काही आहे, इंग्रज जे आहे, इंग्रजांशी लॉयल राहून हे सरकार चालवायचं. हे सर्व जे संस्थानिक जे आहेत हे संस्थानिकांना त्यांच्याशी लॉयल राहून हे सरकार चालवायचं होतं. तर अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी म्हणजे ब्रिटिशाशी जे काही संबंध ठेवून त्यांनी आपलं सर्व जे काही सरकार आहे म्हणजे जे काही संस्थान चालवायचं आहे, राज्यकारभार करायचा आहे, तो सर्व राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी सर्व संस्थान लोकोद्धारासाठी, प्रजेच्या हितासाठी आणि प्रजेच्या सर्व समृद्धीसाठी, प्रबळतेसाठी आणि लोकांचं शिक्षण यासाठी, लोकांच्या प्रगतीसाठी, व्यापार उदीम लोकांमध्ये यावा, लोकांचं जीवन सुखी व्हावं यासाठी सर्व त्यांनी म्हणजे शिताफीनं आपलं संस्थान कायम ठेवून हे आपला कारभार सुरू केला. आणि यामध्ये मग याच्यात जे काही त्यांनी म्हणजे वेगवेगळे जाहीरनामे करून त्यांनी हे केलेले आहेत, म्हणजे लोकांमध्ये सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. त्याच्या आपलं म्हणजे याच्या तपशिलात आपण जाण्याचं काही कारण नाही. आता या काळातच म्हणजे आरक्षण जे आहे ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी निर्माण केलं. म्हणजे ज्यांना म्हणजे संधी नव्हत्या त्या सर्व बहिष्कृतांना आणि वंचितांना संधी उपलब्ध करून देण्याचं काम म्हणजे शाहू महाराजांनी केलं. आणि हीच गोष्ट मुळात त्यांना म्हणजे इथले जे काही पेशव्याचे जे वंशज आहेत त्यांना म्हणजे कारण काय की शाहू महाराजांना हे माहित आहे की कीपिंग माइंड शाहू महाराज एक पेशवे काय आहेत याची पूर्ण जाणीव ठेवून म्हणजे पार्श्वभूमी लक्षात घेऊन पेशवे काय आहेत, इंग्रज काय आहेत, इंग्रजांनी कसं म्हणजे सातारची गादी दिली आणि पुन्हा परत घेतली, इंग्रजही कसे वागले आणि पेशवेही कसे वागले,
पेशव्यांनी कसं ताब्यात घेतलं छत्रपतीचं हे सर्व वैभव, म्हणजे क्षात्र तेज कसं त्यांनी लुप्त केलं, हे किपिंग इन माइंड शाहू महाराजांनी आपल्या कार्याला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आता यामध्ये हे जे काही म्हणजे 1899च्या ऑक्टोबरच्या काळातच म्हणजे कार्तिकी स्नान करण्यासाठी म्हणजे शाहू महाराजांचे जे काही परिवार आहे, तो परिवारामध्ये त्यांचे बंधू बापूसाहेब महाराज मेव्हणे, मामासाहेब खानविलकर व स्नेही राजाराम शास्त्री भागवत हे आणि मंत्र म्हणणारा नारायण भट हे म्हणजे याच्यावरती नदीला म्हणजे हे करायला गेले, स्नानाला गेले. आणि मग ते स्नान करत असताना म्हणजे नारायण भट जो काही मंत्रोच्चार करू लागला, तो मंत्रोच्चार म्हणजे राजाराम शास्त्री भागवत हे तज्ञ व्यक्ती होते, म्हणजे सर्व ते जाणकार व्यक्ती होते. त्यांनी म्हटले हा तर पुराणोक्त पद्धतीनं हा हे करतोय, मंत्र म्हणतोय, तर हे काही बरोबर नाही आहे. हे शाहू महाराजांना लक्षात आणून दिलं. आणि मग शाहू महाराजांनी म्हणजे जे काही म्हणजे हे केलं, त्यांना प्रश्न विचारले, तर ते म्हटले की बा शूद्राचं जे काही हे करायचं आहे म्हणजे विधी करायचा असेल तर शूद्राचा विधी करण्यासाठी जो काही मंत्रोच्चार करणारा आहे त्यांनी स्नान करण्याचीही गरज नाही आणि ते वेदोक्त पुराणोक्त पद्धतीनं त्याचे म्हणजे मंत्र उच्चारले जातात. ते वेदोक्त वेद त्यांना म्हणजे वेदोक्त पद्धतीचं त्यांचे विधी होत नाहीत, अशा प्रकारचं त्यांनी म्हणजे नारायण भटानं सांगितलं. आणि मग हे अशा पद्धतीनं हे युद्ध म्हणजे हे जे काही आता हे जे काही घटना घडलेली आहे, तर अशीच घटना बघा म्हणजे 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे राज्याभिषेक झाला. तर ते त्या ठिकाणी काय हरकत घेतली की हे राज्याभिषेक जो आहे तो ते शूद्र म्हणून म्हणजे हे केलंय, नकार दिला. राज्याभिषेक करायला शूद्र म्हणून नकार दिला. आणि सातारचे प्रतापसिंह महाराज 1835ला म्हणजे त्यांचंही विधी करण्यासाठी म्हणजे हे त्यांचं क्षत्रियत्व नाकारलं. हे क्षत्रिय नाही आहेत, कारण 21 वेळा म्हणजे पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे, म्हणजे कोणी क्षत्रिय राहिलेलं नाही. म्हणजे 21 वेळा परशुरामाने लढाई केली आणि 21 वेळा क्षत्रिय नष्ट केले. आता 21 वेळा नष्ट केले म्हणजे ते पुन्हा निर्माण झाले का, म्हणजे हा भाग आणखी शिल्लक राहतोच. म्हणजे तर्कसंगत विचार केला तर 21 वेळा त्यांना म्हणजे नष्ट करावं लागलं, तर हे क्षत्रिय आता राहिलेले नाहीत, अशा पद्धतीचा हरकत घेतली. आणि 1896ला बडोदा नरेश महाराज, सयाजीराव गायकवाड यांचं जे काही धर्मकृत्य आहे तेही म्हणजे वेदोक्त पद्धतीनं न करता पुराणोक्त पद्धतीनंच केलं पाहिजे, म्हणजे करायचा हे म्हणजे हे आहे. म्हणजे त्या ब्राह्मणांनी केलं म्हणून म्हणजे हे अशा पद्धतीनं एक तुम्ही क्षत्रिय नाही आहे, तुम्ही शूद्र आहात, अशा पद्धतीचं हा अवमानित करण्याचा जो प्रकार आहे, म्हणजे हा काही म्हणजे हा तर आधुनिक काळाचा झाला, पण प्राचीन काळात देखील म्हणजे जे काही क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यातला जो संघर्ष आहे तो म्हणजे प्राचीन काळापासून हजारो वर्षापासून चालत आलेला आहे हा संघर्ष. आणि त्या संघर्षाची पार्श्वभूमी आज म्हणजे आपल्या लक्षात घेता आज जे काही घडत आहे ते काही म्हणजे इतिहासाला वगळून दुसरं काहीही घडत नाही आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. म्हणजे इथलं जे काही ब्राह्मण्य आहे हे ब्राह्मण्य म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आपणाला समोर येत आहे. आधुनिक काळामध्येही त्याचं म्हणजे शाहू महाराजांनी जे काही ह्या
वेदोक्ताच्या प्रकरणामधून जे काही त्यांना चटके बसले, त्यांचा अवमान झाला, आणि मग ह्याच्यातून बाहेर यायचं तर त्यांनी त्या ब्राह्मणावर हल्ले केले नाही आहेत. त्यांनी काय केलंय की त्यांनी वंचितांना, बहुजनांना शिक्षण देण्यासाठी, त्यांना नोकऱ्या देण्यासाठी, त्यांना वकिलीच्या सल्ला देण्यासाठी, ते पटवारी नेमण्यासाठी, वेगवेगळ्या प्रशासनामध्ये म्हणजे नियुक्त्या करण्यासाठी त्यांनी आपली सर्व शक्तीपणाला लावली. म्हणजे माझा अपमान केला, आता ह्याला मी काहीतरी करतो, असा जो प्रकार असतो तसा नाही केला. तर शाहू महाराजांनी त्यात हे जे काही माझा अपमान झालेला आहे, तो हा माझा अपमान हा म्हणजे ही एक मानवतेला फार मोठी एक म्हणजे मी राजा असून सुद्धा माझा असा अपमान केला आहे. तर मग हे जे काही बहिष्कृत आहेत, अस्पृश्य वर्ग आहे, वंचित आहेत, शूद्र आहेत, यांचं यांना कसं वागणूक मिळत असेल याची कल्पना करून त्यांनी मग या सर्वांसाठी म्हणजे शिक्षण जे काही एका ब्राह्मणापर्यंतच मर्यादित होतं ते शिक्षण विस्तृत केलं आणि सर्वांना म्हणजे त्यांच्यासाठीचे बोर्डिंगा सुरू केल्या, त्यांच्यासाठीच्या शाळा सुरू केल्या, वेगवेगळ्या बोर्डिंगा म्हणजे उभारून सर्वांना, सर्व बहुजन लोकांना, मुलांना शिकवण्याचं काम केलं. इतकंच नाही तर म्हणजे जे काही थोडंफार सह्या करता येत असतील अशांना सुद्धा वकिलीच्या संधी दिल्या. तर हे जे काही काम आहे ते हे शिवाजी म्हणजे शाहू महाराजांनी हे जे काही वेदोक्त प्रकरण घडलं त्याचा एक तो अवमान झाला आणि अवमानातून त्यांनी सकारात्मक जी काही कृती करायला सुरुवात केली. ती सकारात्मक कृती म्हणजे नवनिर्मिती. हे जे काही अवमान आहे, बेइज्जत आहे, एका विशिष्ट म्हणजे अज्ञानातून ही जी काही बेइज्जती केली जाते आहे, त्या बेइज्जतीला उत्तर द्यायचं असेल तर सज्ञान व्हावं लागेल, ज्ञानी व्हावं लागेल. आणि हे सर्व अज्ञानी असल्यामुळं हा अन्याय अत्याचार लोक सहन करतायत आणि म्हणून ते ज्ञानदानाचं काम त्यांनी सुरू केलं. इतकंच नाही तर लोकांचे म्हणजे व्यवसाय उभे केले. हे सर्व त्यांनी केलेलं आहे. अशा ह्याच्यामध्ये आज जे काही आहे ते आज आपण शाहू महाराज जे काही हे जे वेदोक्ताचं जे प्रकरण आहे, हे वेदोक्ताचं प्रकरण जे आहे ते आज बदलत्या संदर्भामध्ये हे जे काही हे पेशवाई गेली म्हणून त्यांची जी राग होता, त्यांचा जो काही द्वेष होता, तो द्वेष पेशवाईच्या नंतर मग त्यांचे ध्यास लागला की मग पेशवाई कधी येईल. तर ह्या संबंधात त्यांचं जे काही ब्राह्मण्य जे आहे ते ब्राह्मण्य म्हणजे कामाला लागलं. त्यांनी मग आपलं काही म्हणजे अज्ञानाला ऑर्गनाइज कशा पद्धतीनं करायचं ते त्यांनी केलं. आणि आज बदलत्या संदर्भात लोकशाहीमध्ये सुद्धा हे अज्ञानाला कशा पद्धतीनं ऑर्गनाइज करतात आणि हे जे काही विविधता आहे समाज जीवनामधली जी काही विविधता राखण्यासाठी जे काही प्रयत्न होत आहेत त्यासाठी त्यांनी म्हणजे जे क्रांतिकारक आहेत, ज्या महापुरुषाच्या माध्यमातून समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं, त्यांच्या नेतृत्वानं एक नवचैतन्य निर्माण होतं, अशा महापुरुषाला त्यांनी बदनाम करण्यासाठीचे विविध असे हातखंडे त्यांनी वापरले, त्यांना बेइज्जत करण्याचे हातखंडे वापरले. आणि बघा या देशामध्ये जे क्रांतिकारक आहेत त्यांना म्हणजे नावं ठेवलेलं आहे. महात्मा फुलेंना त्यांनी म्हणजे काय म्हणले की ह्यांना काना मात्रा एलांटी म्हणजे माहीत नाही आहे, व्याकरण ह्यांना कळत नाही आहे आणि असे कसले फुले. तर हे अशा पद्धतीचं जे काही त्यांना म्हणजे नावं ठेवलं की ह्यांना म्हणजे हे कळत नाही आहे, म्हणजे काना मात्रा व्याकरण कळत नाही आहे, अशा पद्धतीने म्हणजे हे कसले लेखक, हे कसले ग्रंथकार, अशा पद्धतीला हिनवणं म्हणजे बेइज्जत करायचं. हे जे क्रांतिकारक आहेत त्यांना एकदम बेइज्जत करून एक छोटं बनवणं आणि लोकांमध्ये त्यांची प्रतिमा उजळ राहू नये याच्यासाठी त्यांनी
महात्मा फुलेंचा अपमान केला, वरातीतून हाकलून दिलं, ब्राह्मण मित्राच्या वरातीतून त्यांना हाकलून दिलं. पेरियार उद्धव दक्षिणेमध्ये त्यांनाही वर येऊ दिलं नाही. त्यांनी चळवळी केल्या, दक्षिणेमध्ये प्रभावी आहेत, परंतु एक व्यक्तित्व म्हणून त्यांची जी काही म्हणजे त्यांना त्यांचं जी अवमान करण्याची जी पद्धती आहे, त्यांच्याबद्दलची काही भावना जी आहे, ह्या भावना म्हणजे फार वाईट आहेत. बाबासाहेबांच्या संबंधामध्ये सुद्धा अनेक म्हणजे हे करता आहेत, म्हणजे मानहानी, म्हणजे त्यांचं म्हणजे अवमानित करण्याचे जे काही प्रयत्न होत आहेत वारंवार त्यांना, म्हणजे त्यांना 1920 पासून ते 1956 पर्यंत वारंवार त्यांना म्हणजे या अवमानाला आणि त्यांच्या मानहानीला म्हणजे सामोरं जावं लागलेलं आहे. इतकंच नाही तर हे जे काही जे कोणी म्हणजे शिवाजी महाराज आहेत, तर शिवाजी महाराजांना मग ते म्हणजे पचवायला येत नाहीत, तर मग त्यांना पूर्ण कब्जामध्ये घ्या आणि त्यांना त्याचं ब्राह्मणीकरण करा. म्हणजे काही महापुरुषांचं त्यांनी ब्राह्मणीकरण केलं, म्हणजे आणि काही म्हणजे ब्राह्मणांच्या कब्जामध्ये घेतले, त्यांच्यावरती आपला कब्जा कायम केला प्रॉपर्टी समजून, आणि काही महापुरुषांना म्हणजे बाजूला टाकलं, साईड ट्रॅक केलं. तर अशी जी काही ही जी काही तंत्र आहेत, हे तंत्र वापरण्यात आले. परंतु शाहू महाराजांचं जे काही कार्य आहे ते केवळ काही म्हणजे कोल्हापूर संस्थानापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये बहुजनांचा काय हिस्सा असला पाहिजे, काय सहभाग असला पाहिजे, त्यांचं म्हणजे नवीन जे सरकार येणार आहे त्यामध्ये हे जे काही म्हणजे बहुसंख्याक असा जो वर्ग आहे, म्हणजे बहिष्कृतांचा आणि शूद्र वर्गाचा हा फार मोठ्या प्रमाणात जे वर्ग आहे, जवळपास 80-90% जो वर्ग आहे, या वर्गाची काय म्हणजे यांना काय असलं पाहिजे, म्हणजे यांची काय स्थिती असली पाहिजे, काय यांना म्हणजे स्वातंत्र्यातून मिळालं पाहिजे, यासाठी म्हणून त्यांनी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे त्यांनी इतकंच नाही तर ते राष्ट्रीय स्तरावर मग दिल्लीला सुद्धा एक परिषद बोलवली होती, त्या परिषदेत हे म्हणजे गेस्ट म्हणून गेले. आणि बाबासाहेबांना म्हणजे तिकडं म्हणजे ह्याला गेल्यानंतर, इंग्लंडला गेल्यानंतर 1920 मध्ये 22 पर्यंत तिकडेच होते, तर 1920 ला म्हणजे तिकडे गेल्यानंतर त्यांना एक पत्र दिलं पीजला, म्हणजे आणि त्यांना सांगितलं की यांना हे म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या संबंधात जे काही बहुजनांचं जे काही बाजू आहे, ती बाजू त्यांनी बहिष्कृतांची बाजू आणि ब्राह्मणेतराची बाजू मांडण्यासाठी ते समजावून सांगतील तुम्हाला, आणि मग तिकडल्या लोकांना ते समजून येईल आणि तसे जनमत तयार होईल, अशा पद्धतीचं एक पत्रही त्यांना दिलं होतं. आणि ते म्हणजे एकंदरीत शाहू महाराजांनी जे काही लढाई म्हणजे युद्ध लढले, तर सर्व मानव मुक्तीचा लढा होता तो, केवळ कोल्हापूर संस्थानापर्यंत मर्यादित नाही, तर तो इंटरनॅशनल लेवलवर त्यांना म्हणजे त्याची जी काही म्हणजे झेप आहे ती झेप होती. आणि याचाच इतकाच नाही तर त्यांचा एक समन्वय होता, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे काही आहेत, आणि त्याच्यातून जे काही ब्राह्मणेतर चळवळ उभी राहिली, त्या ब्राह्मणेतर चळवळी मध्ये म्हणजे जे काही स्पिरिट भरण्यात आलं, तर ते हे एक राष्ट्रीय चळवळ, राष्ट्र उभारणीची जी चळवळ आहे, ती राष्ट्र उभारणीची चळवळ त्यांनी निर्माण केली. म्हणजे एकंदरीत त्यांचा जो अपमान झाला त्या म्हणजे भटांनी, नारायण भटांनी जो अपमान केला, त्या अपमानाचा बदला त्यांनी इथली जी काही व्यवस्था आहे, ही व्यवस्था पुनर्रचित करण्याचं जे काही उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्ट ठरवून त्याचा बदला घेतला. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि एक आहे की
हे जे काही भारत स्वातंत्र्य मिळालं, तर हे स्वातंत्र्य मिळालं तर त्यामध्ये त्या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये म्हणजे शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड हे म्हणजे इंग्रजांच्या संबंधानं इंग्रजाशी म्हणजे लॉयल राहून यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत, समाज उद्धाराचे जे प्रयत्न केलेले आहेत, समाजाला पुढे घेऊन जाण्याचे जे प्रयत्न केलेले आहेत, विकास करण्याचे जे काही प्रयत्न केले आहेत आणि स्वायत्त राष्ट्र उभारणीसाठी जे काही नेतृत्व पुढे आणायचं आहे, तर त्यांना त्यांना जे काही भारताला नेतृत्व करणारं नेतृत्व, भारताचं नेतृत्व करणारं एक म्हणजे एक व्यक्तिमत्व शाहू महाराजांना, सयाजीरावांना पाहिजे होतं. आणि ते नेतृत्व म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी निश्चित केलेलं होतं. म्हणजे 1920ला पहिली माणगावची परिषद जी झाली, त्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी म्हणजे म्हणजे हे जे काही हे अनवॉन्टेड जे घडत आहे भारतीय समाज जीवनामध्ये, याचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर ते उच्चाटन ब्राह्मणेतरांच्या चळवळीला हार्डकोअर मानून ती चळवळ मुळापर्यंत ती पोहोचणार नाही. आणि म्हणून चळवळ ही मुळापर्यंत पोहोचायची असेल, मुळापासून उखडून म्हणजे ही व्यवस्था उलटून टाकायची असेल, तर त्यासाठी म्हणून खालचा वर्ग कोणता आहे, त्या खालच्या वर्गातलं नेतृत्व समोर आलं पाहिजे. आणि ते नेतृत्वच खऱ्या अर्थानं ही जी काही क्रांती घडवू शकेल. आणि म्हणून त्यांचे जे काही प्रयत्न आहेत, ते प्रयत्न म्हणजे बघा, जितके बाबासाहेबांनी जितके प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे होतीच्या संबंधानं, बलुत्याच्या संबंधानं, गावगाड्याच्या संबंधानं, त्यांचे जे काही हे जे काही गावकीचे जे कामं होते, गावगाड्याचे जे कामं होते, त्याच्यामधलं त्यांचं जे काही मानधन होतं, त्या सर्व प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांनी जे काही चळवळी केल्या त्या सर्व संस्थानामध्ये, कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी त्या अंमलात आणल्या. म्हणजे हे जे काही ह्या सर्व त्यांनी ते एक मॉडेल म्हणून, म्हणजे एक नेतृत्वाच्या माध्यमातून काय घडवून आणायचं आहे, या देशामध्ये कशी क्रांती करायची आहे आणि ती क्रांती कशाने होऊ शकते, तर ती या वर्गाला अपलिफ्ट केल्यावरच ती क्रांती होऊ शकते. आणि मग ह्या वर्गाला अपलिफ्ट करण्यासाठी राजाकडून प्रयत्न होणे यापेक्षा लोकांमधून प्रयत्न झाले पाहिजेत, लोक चळवळी उभा केल्या पाहिजेत, अशी एक धारणा ही म्हणजे शाहू महाराजांची होती. आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांना एक बाबासाहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून त्यांना म्हणजे सर्वस्वी जे काही मॉडेल म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या संस्थानात दाखवलं. म्हणजे बघा की एक राजा, आणि त्यांनी मर्यादा लक्षात घेतल्या त्यांनी की बाबा मी राजा आहे, आणि राजा हा म्हणजे जो काही करू शकतो तो त्या आपल्या राज्य कारभाराच्या माध्यमातून करू शकतो, परंतु लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आणि मग लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर ते म्हणजे खऱ्या अर्थानं खालच्या लोकांनी म्हणजे जागृत झालं पाहिजे, शिक्षित झालं पाहिजे. आणि शिक्षित होऊन त्यांनी आपल्या म्हणजे जे काही उद्धार आहे तो आपला उद्धार केला पाहिजे. यासाठीची जी काही म्हणजे धारणा आहेत, सरकार कसं बनलं गेलं पाहिजे, सरकारामध्ये पार्टिसिपेट कसं व्हायला पाहिजे, या संबंधातलं जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या रूपानं म्हणजे शाहू महाराजांनी भारतीय समाजाला दिलेलं आहे. आता हे जे काही दिलेलं आहे, आज जी काही भारतातली जी समस्या आहे, भारतातली समस्या बाबासाहेबांनी म्हणजे वारंवार सांगितलेली आहे, शाहू महाराजांनी सांगितलेली आहे की इथली जी जातीची समस्या आहे आणि इथली जी धर्माचं अवडंबर आहे, धर्म आणि देवभोळेपणा आणि दैववाद जो आहे, भाग्यवाद जो आहे, त्या म्हणजे दैववादावर सर्व आधारलेला आहे. आणि म्हणून इथला विकास होत नाही. आणि यातला विकास व्हायचा असेल तर ही खालच्या वर्गानं म्हणजे नेतृत्व केलं पाहिजे. आणि हे नेतृत्व
करण्यासाठी हा खालचा वर्ग किती आहे, तर तो 80-90% आहे. आता हा जो शूद्र वर्ग आहे त्याला शूद्र म्हणून हिणवलेला आहे. तर हे यांनी काय केलंय की सातत्यानं बघा की जोपर्यंत महापुरुष राहिलेले आहेत तोपर्यंत त्यांच्या ज्या चळवळी आहेत, जसं आता महात्मा फुले जिवंत होते तोपर्यंत यशस्वीपणे त्यांनी आपली म्हणजे चळवळ संचलित केली. म्हणजे महादेव गोविंद रानडे यांनी त्या ग्रंथकार सभेला बोलवलं तरी हे गेले नाहीत, कारण तुमच्या ग्रंथाचा आणि आमच्या व्यवहाराचा आणि आमच्या जी काही समस्येचा ताळमेळ बसत नाहीये, मेळ खात नाहीये असं म्हणतात आणि म्हणून तुमचा ग्रंथ तुम्हाला लागला असं म्हणून त्या ग्रंथकार सभेला जात नाहीत. परंतु त्यांच्यानंतर जी काही त्यांची जी चळवळ आहे ती महात्मा फुलेंची जी शूद्र अतिशूद्रांना कंबाईन अशी जी चळवळ होती ती ब्राह्मणेतर चळवळ बनली. आणि मग ब्राह्मणेतर जी चळवळ आहे ती ब्राह्मणेतर चळवळ मग ती म्हणजे गांधीजीच्या माध्यमातून ती म्हणजे ह्याच्यात विलीन केली, म्हणजे काँग्रेसमध्ये विलीन केली, म्हणजे ब्राह्मणाशी हातमिळवणी केली. काँग्रेसशी मिळवणी करणं म्हणजे ब्राह्मणाशी हातमिळवणी करणं. आणि मग तिथलं जे काही छत्रपती आणि पेशवे एक झाले. म्हणजे बघा की छत्रपतींचं जे काही साम्राज्य आहे म्हणजे वैभव, राजवैभव आहे छत्रपतींचं, ते पेशव्यांनी सुरुंग लावलं. आणि मग सुरुंग लावलं तर हे आजच्या काळामध्ये म्हणजे आधुनिक काळामध्ये महात्मा गांधींनी हे जे तुटले होते, छत्रपती आणि पेशवे अलग झालेले होते एकमेकाच्या विरोधात. म्हणजे गायकवाड वाडा वर्षस म्हणजे हे फुलेंचं म्हणजे हे फुले असं ते म्हणजे संघर्ष पुण्यामध्ये चालायचा. आणि मग जेधे जवळकर एका बाजूला, हे मोरे, माधवराव बागवल हे सर्व एका बाजूला आणि टिळक, चिपळूणकर हे एका बाजूला, अशी ही लढाई जी आहे ती ही लढाई झालेली आहे. म्हणजे पेशवे विरुद्ध छत्रपती अशी ही त्या काळातली लढाई त्यांनी संपुष्टात आणली 1936ला महात्मा गांधीच्या मध्यस्थीने. तर हे जे काही आहे ते ह्या गोष्टी म्हणजे हयातीत असल्यानंतर म्हणजे जोपर्यंत जे प्रभावी नेतृत्व सक्रिय आहे तोपर्यंत त्या चळवळीला कोणी हात लावित नाही, म्हणजे वाकडी नजर करून पाहत नाही. शाहू महाराज होते, संस्थानामध्ये सर्व काही व्यवस्थित चाललं. महात्मा फुले जिवंत होते, सर्व काही म्हणजे कारभार जो आहे सत्यशोधक समाजापर्यंतचा सर्व कारभार व्यवस्थित चालला, चळवळ व्यवस्थित चालली. जागृतीची चळवळ राईट ट्रॅकनं चालली. महात्मा फुले गेले, ती चळवळ तिकडं विलीन झाली. इतकंच नाही तर प्रत्येक जे कोणी हे आहेत आज ही म्हणजे त्या काळात जी काही छत्रपती आणि पेशवे एक झालेली आहे ती युती, तेव्हाची युती आजपर्यंत जी आहे ती लोकशाहीमध्ये देखील ब्राह्मण्य जे आहे ते ब्राह्मण्य लोकशाहीमध्ये सुद्धा अराजक का, ब्राह्मण्याचा अराजक का आहे, तर त्याचं कारण असं आहे की ही इथली जी काही शूर आणि शौर्य ज्यांच्याकडे आहे असे शौर्य संपन्न असलेले जे काही छत्रपती आहेत या छत्रपतींचं छात्र तेच त्यांनी पेशवाईमध्ये लुप्त करून टाकलेलं आहे. आणि आधुनिक पेशवाई आणि मग आज जे आहे ते आज सुद्धा म्हणजे पेशवाईच आलेली आहे. म्हणजे टिळकाचं स्वप्न जे आहे ते स्वप्न आज म्हणजे लोकशाहीमध्ये सुद्धा म्हणजे साकार झालेलं दिसतंय. तर हे ज्या गोष्टी आहेत याला कारण जे आहे ती ह्या ज्या काही महापुरुष आहेत, महापुरुष जोपर्यंत राहतात तोपर्यंत म्हणजे त्यांचं नेतृत्व, समर्थ असं नेतृत्व जोपर्यंत राहते तोपर्यंतच त्या चळवळी म्हणजे राईट ट्रॅकवर राहतात. आणि मग नंतर दिशाहीन त्यांची भटकंती होते. आज जी आहे ती आज ही जी काही छत्रपती जी आहे या छत्रपतींचं जे आहे ते छात्र तेच त्या ह्याच्यामध्ये विलीन झालेलं आहे, पेशवाईमध्ये विलीन झालेलं आहे. तर हे जी गोष्ट आहे ही गोष्ट शाहू महाराजांच्या ज्या कार्यकर्तृत्वावर म्हणजे हे जे काही त्यांचे जे काही कार्य आहे त्यांनी जे आम्हाला असं जे शहाणं केलेलं आहे
ते शहाणं ह्याच्यासाठी केलंय की एक नवीन राष्ट्र निर्माण तुम्ही करणार आहात म्हणून तुम्हाला शहाणं केलेलं आहे. त्यांचं जे आयुष्य त्यांनी झिजवलेलं आहे, त्यांचा जो काही त्यांचा पद प्रतिष्ठा आणि सर्वस्व जे त्यांना मिळालेलं होतं ते त्यांनी समर्पित केलेलं आहे. तर अशा म्हणजे एकंदरीत जे काही हे जे काही अवमानाचे जे प्रकार म्हणजे त्यांना झेललेले आहेत ते आम्हाला आम्हाला योग्य दिवस, चांगले दिवस, आनंदाचे दिवस, सुखा समाधानाचे दिवस आम्हाला पाहायला मिळावेत म्हणून त्यांनी ह्या अवमान सहन करूनही त्यांनी आपले म्हणजे चळवळी चालवल्या. या अवमानामध्ये म्हणजे बाबासाहेब, फुले, शाहू, सयाजीराव गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जे आहेत, हे सर्व जे काही आमचे इतिहास पुरुष आहेत, त्या इतिहास पुरुषांनी अवमान या इतिहास पुरुषांचा तिथल्या ब्राह्मण्य व्यवस्थेने अवमानित केलेला आहे. आणि त्यांचा जो काही अवमानित केलेला आहे तर त्या अवमानाचा जो काही बदला जे आहे त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी आम्हाला विकसित करून आम्हाला ज्ञान देऊन केलेला आहे. तर आम्हाला त्यांचा जो काही जो अवमान झालेला आहे तो अवमानाची जी काही म्हणजे त्याची जी काही हे आहे उणीव जी आहे ती भरून काढण्याची जबाबदारी जी आहे, त्यांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा देण्याची जी जबाबदारी आहे ती त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या कर्तृत्वातून निर्माण झालेले आम्हाला त्याची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. आणि मग आम्ही जबाबदारी स्वीकारतो का? तर नाही. आम्ही सत्तेचे इतके लालची आहोत की आम्हाला म्हणजे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड हे जे काही आमचे जे इतिहास पुरुष आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, पेरियार आहेत, हे आम्हाला महापुरुष आम्हाला लक्षातच राहत नाही आणि आम्ही दुसरेच महापुरुष बनवतो. आणि म्हणून आमचे जे काही आज जे आहे मग आता आम्ही फक्त नावापुरते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो परंतु त्यांच्या विसंगत कृती करतो. म्हणजे कुठं म्हणजे कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे जे जय भवानी जय शिवाजी हे जे काही हे होते किंवा हर हर महादेव हे जे काही त्यांच्या घोषणा होत्या त्या कशासाठी होत्या? शत्रूवर चाल करून जाऊन त्याला काबीज करणं आणि साम्राज्य विस्तृत करण्यासाठी त्यांनी त्यांच्या घोषणा त्या देऊन ते आक्रमण करत होते. तर आम्ही आक्रमण काय करत आहोत? आम्ही आज जे आहे ते आपसात लढण्यासाठी ह्या महापुरुषाचा उपयोग करत आहेत. म्हणजे एका हातात एका बगलात महापुरुषाचा फोटो आणि दुसऱ्या बगलात म्हणजे तलवार घेऊन आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत, आपसात लढाई करत आहोत. आज जे आहे ती हे महापुरुष जे आहेत या महापुरुषांना आम्ही इतकं म्हणजे चिल्लर करून टाकलेलं आहे की प्रत्येक म्हणजे ते जातीमध्ये ते आम्ही विभागून भाग घेतलेले आहेत. म्हणजे जसं की आजच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या या जितक्या जाती आहेत आणि जितके इतिहास पुरुष आहेत जितक्या जाती तितके इतिहास पुरुष आम्ही शोधून काढून त्या जातीला ते लेबल लावून त्यांच्यामध्ये कोंडोड्यात कोंडून ठेवत आहोत. अशा महापुरुषांना कोंडोड्यात कोंडून ठेवत आहोत. तर हे जे आहे हे त्या महापुरुषांना कोंडोड्यात कोंडून ठेवणे हे जे आहे ते त्यांच्याविषयीची म्हणजे आम्ही म्हणजे प्रतारणा करत आहोत. त्यांनी जे काही कष्ट घेतलेले आहे आपल्यासाठी, आपल्याला घडवण्यासाठी, आपल्याला जे काही दिलेलं आहे त्यांनी ते पुढं चालवण्यासाठी आम्ही ते करत नाही काही. तर हे यासाठी आपण म्हणजे हे जे काही त्यांनी जे काही केलेलं आहे ते लक्षात घेता आज आपण हे जे काही अवमानाचे जे प्रकार आहेत आज वर्तमानात अवमान घडत आहे.